अहमदाबादेत झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात महाराष्ट्रातील 10 जणांचा मृत्यू झालाय। त्यापैकी 6 जण एअर इंडियाच्या क्रू मेंबर्स पैकी होते। त्यांच्या अपघाती मृत्यूने त्यांचे कुटुंबीय अद्यापही धक्क्यात आहेत। कोणाचा भाऊ, कोणाचा मुलगा, कोणाची भाची तर कोणाची मुलगी, कोणाची आई या अपघाताने हिरावली गेली। मैथिली पाटील, रोशनी सोनघरे, दीपक पाठक, इरफान शेख, अपर्णा महाडिक आणि पायलट सुमित सबरवाल। फोटोत दिसणारे हे सगळे जण आज या जगात नाहीयेत। अहमदाबादमधल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्रातल्या या नागरिकांचा बळी गेलाय। मैथिली पाटील ही त्यापैकीच एक दुर्दैवी ठरली। पनवेल उरणच्या न्हावा गावातल्या मैथिली पाटील अपघातग्रस्त विमानात केबिन क्रू होत्या। गेल्या 2 वर्षापासून एअर होस्टेस म्हणून कार्यरत होती। आतापर्यंत 7 आंतरराष्ट्रीय फेऱ्या तिने केल्या, पण 23 वर्षीय मैथिलीच्या अपघाती मृत्यूनं तिच्या कुटुंबासह अवघ्या गावावर शोककळा पसरली। याची कन्या मैथिली ही मोरेश्वर हा आमचा या इथला बूथ अध्यक्ष होता आणि त्याची आत्ताच 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी फार आनंदाने ऑफिसला येऊन सांगून गेलेला की साहेब ही क्रू मेंबर झाली आहे, याच्याहून पुढे चालली आहे, परीक्षा देते। एक आनंदाचं वातावरण घरात असताना असा अपघात होतो आणि ती आम्हाला सगळ्यांना सोडून जाते। हे बघताय तुम्ही की पूर्ण गावात या परिसरात दुःख झालंय। डोंबिवलीतल्या रोशनी सोनघरेनं मोठ्या हिमतीनं एअर होस्टेस बनण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं। एवढंच नाही तर ती एक फेमस ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर सुद्धा होती। एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत असलेली रोशनी आयुष्याचं नवं पान सुरू करण्यासाठी लंडनच्या दिशेनं झेपावली, पण मृत्यूनं तिला मार्गातच गाठलं। तिचं लहानपणापासून स्वप्न होतं की तिला एअर होस्टेसच बनायचं। त्याच्या पलीकडे तिचं काहीही स्वप्न नव्हतं आणि तिच्या स्वप्नांसाठी तिच्या आई वडिलांनी खूप पराकाष्ठा घेतली, मेहनत घेतली। तिच्या आईने तिच्यासाठी घरकाम करणं किंवा खूप तिच्या वडिलांनी देखील खूप टेक्निशियन असून ते देखील खूप काम करायचे आणि 2 मुलांना त्यांनी चांगले शिक्षण दिले। तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिथे जिथे त्यांना काही करता येईल तिथे त्यांनी केलं। एअर इंडियाच्या या अपघातात बदलापूरच्या दीपक पाठकचाही मृत्यू झाला। 35 वर्षीय दीपकनं एअर इंडियाच्या विमानात चढण्यापूर्वी आईला मी निघालोय, पोहोचल्यावर बोलतो असा मेसेज केला। हा मेसेज अखेरचा मेसेज ठरला। विशेष म्हणजे आजही त्याचा फोन लागतोय, पण तो उचलला जात नाहीये। पुण्यातील 22 वर्षीय इरफान शेख बकरी ईद साजरी करण्यासाठी 2 दिवसापूर्वी घरी आला होता, पण काळानं घाला घातला आणि इरफानचा विमान अपघातात मृत्यू झाला। बचपन से यही पला बड़ा है, इसी घर में रहता है, बचपन से यही पढ़ा बड़ा है। और जैसे ही उसका कॉलेज और पढ़ाई ख़त्म हुई, उसने विस्तारा कंपनी ज्वाइन की और विस्तारा और एयर इंडिया मर्ज होने के बाद इंटरनेशनल फ्लाइंग उसने शुरू की। या अपघातात जीव गमावलेल्या पायलट सुमित सबरवाल यांची कहाणी काळीच पिळवटून टाकणारी आहे। 8,300 तासांचा विमान उड्डाणाचा अनुभव घेतलेले सबरवाल अविवाहित होते आणि त्यांच्या 90 वर्षीय वडिलांसोबत राहत होते। लंडनला जाण्याआधी त्यांनी त्यांच्या वडिलांना एक वचन दिलं होतं, निवृत्ती घेऊन त्यांची सेवा करण्याचं, पण ते वचन अर्धवट राहिलं। ते अतिशय म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणायचं तर हंबल किंवा सौम्य असे व्यक्ती होते। ते सर्वांना हसून नमस्कार करून बोलायचे। त्यांचे वडील हे स्वतः BGCA मध्ये मोठ्या स्थानी ऑफिसर होते, तर त्यांना सुद्धा लोक खूप आदर करायचे। एअर इंडियाच्या वरिष्ठ क्रू सदस्या अपर्णा महाडिक यांचंही या अपघातात मृत्यू झालाय। अपर्णा ह्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भाचेसून होत्या। त्यांच्या निधनानं महाडिक कुटुंबावर शोककळा पसरली आहे। या केबिन क्रू सदस्यांच्या शिवाय सांगोला तालुक्यातील हातीत गावचे महादेव पवार आणि त्यांच्या पत्नी आशा पवार या दाम्पत्याचाही अपघातात मृत्यू झाला। लंडनला आपल्या मुलाला भेटण्यासाठी ते जात असताना ही दुर्दैवी घटना घडली। टेक ऑफ नंतर अवघ्या 30 सेकंदात हे विमान कोसळलं आणि आगडोंब उसळला।
या आगीत शेकडो जणांच्या शरीराची राख झाली. त्याचबरोबर हजारो स्वप्नही बेचिराग झाली. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं असं आपल्याला नेहमी सांगितलं जातं. गुरुवारी झालेल्या अहमदाबादमधील एअर इंडियाच्या अपघातातून बचावलेली भूमी चौहान याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल. लंडनला निघालेल्या भूमीला विमानतळावर पोहोचायला फक्त 10 मिनिटं उशीर झाला आणि या भयानक अपघातातून ती बचावली. एरवी नकोसं वाटणारा ट्रॅफिक जॅममुळे भूमीचा जीव वाचला. मेरे माता जी और जो गणपति बापा हमारे भगवान है, उनकी वजह से मैं तो बच गई। माता जी का शुक्रिया करते हैं कि तुम बच गई। शुक्रिया मानते हैं माता जी का कि उन्होंने हमें बचा लिया, बेटी को बचा लिया, छोटा बच्चा भी साथ में मेरा है। ईश्वराचे कसे आणि किती वेळा आभार मानावेत हेच भूमी चौहानला समजत नाहीये. कारण ईश्वराच्या कृपेमुळेच आपण विमान अपघातातनं वाचलोय असं भूमीनं सांगितलंय. अहमदाबादमधल्या एअर इंडियाच्या भीषण अपघातातनं भूमी चौहान थोडक्यात बचावली. कारण काळ आला होता पण वेळ आली नव्हती. तब्बल 2 वर्षांनी भूमी अहमदाबादला आपल्या माहेरी आली. गुरुवारी एअर इंडियाच्या विमानानं ती सासरी लंडनला परत जाणार होती. दुपारी 1:30 वाजताचं तिचं विमान होतं. 12:10 चेक इनची वेळ होती. पण भूमी अहमदाबादच्या ट्रॅफिकमध्ये अडकली आणि विमानतळावर पोहोचायला तिला उशीर झाला. विमानतळावरच्या कर्मचाऱ्यांना तिनं बरीच विनंती केली, वादही घातला, पण भूमीला कुणीही आत सोडलं नाही. त्यामुळे अवघ्या 10 मिनिटांसाठी भूमीचं विमान हुकलं. हाँ, मतलब वहाँ पे हमको पहुँचते थोड़ा 10 मिनट लेट हो गया बिकॉज ऑफ अहमदाबाद ट्रैफिक और ये सब की वजह से। तो वहाँ पे चेक इन का गेट सब बंद हो चुका था और उन्होंने मुझे आगे जाने ही नहीं दिया कि आप 10 मिनट पहले आते तो हम आपको जाने देते। अभी बोर्डिंग पैसेंजर का लिस्ट प्रिंट आउट हो चुका है और वो सब निकल चुका है, तो इसके लिए हम आपको जाने नहीं दे सकते। भूमी आणि तिचे पालक विमानतळावरनं बाहेर पडले आणि तेव्हाच त्यांना अपघाताची माहिती मिळाली. भूमीला नातेवाईकांचे फोन येऊ लागले, पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. भूमी त्या विमानात चढूच शकली नव्हती. खरं तर भूमी आपल्या मुलाला आई वडिलांकडे सोडून निघाली, पण विमान चुकलं आणि मोठा अनर्थ टळला. कितने लोग बोर्डिंग थे उन दो प्लेन में? बेटी के साथ एक ही वो था, लेकिन बच्चा मेरे पास छोड़ के गई थी। वो छोटा बच्चा छोड़ के गई थी। वो आज बच्चे की वजह से उसकी माँ बच गई है और इतनी माता जी की कृपा है कि वो सही सलामत है हमारे साथ। एअर इंडियाच्या विमानाचा झालेला हा अपघात भारतातल्या आजवरचा भीषण अपघात ठरलाय. कदाचित भूमी सुद्धा त्या अपघाताची एक बळी ठरली असती. अपघाताची भीषणता समोर आल्यावर भूमी हादरून गेली आहे. नेमकं काय बोलावं हेही तिला सुचत नाहीये. नशीब बलवत्तर म्हणा किंवा देवाची कृपा म्हणा, पण या भीषण अपघातातनं भूमी बालंबाल बचावली. तो वो जो 241 जो लाइव्स गई है, तो मैं मतलब शायद अगर मेरा इतना नसीब अच्छा होता तो मैं उस फ्लाइट में होती तो मेरी वजह से सब लोग भी बच सकते थे। ऐसा अभी मैं सोच रही हूँ, तो फिर मैं ऐसा फील करती कि आई एम द लकीएस्ट गर्ल। ट्रॅफिक जॅममुळे विमान चुकल्यावर भूमीला प्रचंड मनस्ताप झाला. तिकिटाचे लाखो रुपये वाया गेले म्हणून पश्चातापही झाला. पण हे विमान चुकल्यामुळे आज भूमी जिवंत आहे. 10 मिनिटांचा हा उशीर तिला नवीन जीवन देऊन गेला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.